चहा बनवायला लागले आता माझ्यासाठी. मी आता स्वयंपाक करणार आहे, भाजीला आणायला जाणार आहे. भेंडी करून ठेवली आहे बाका, भेंडी करून ठेवली आहे. शेंगदाणीच्या कुटात भेंडी केली आहे. लोक डाळ बनवून ठेवली आहे. भात बनवलाय. लोक ही डाळ डाळ बनवली, डाळ बनवली. दूध गरम केलंय. बघा तेलाचं पाकिट आणलं होतं, तेल नव्हतं, दूध नव्हतं, दूध आणलं, ठोस आणली. बघा ही ठोस आणला, ठोस आणला. मला आवडते ठोस. चहाचं बंद करते मी आता, चहाचं बंद करते. सगळं झालेलं आहे आपलं आता, सगळं झालेलं आहे. आता चहा पिऊन घेते. या चहा प्यायला सगळेजण, चहा ठोस खाणारे तुम्ही पण या. सगळेजण आपण बसून खाऊ. बंद करते गॅस. हो 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 वर येतो लगेच नाही का. आज सकाळ धरून नुसकानच माझ्या हाताने झाली या. काय झालं बघा, पहिलं ते चपात्या लाटत होते तर ते पातेलं त्या दुधावर पडलं, दूध खाली पडलं सगळं. नंतर इकडून लागले करायला, ह्या साईडला करायला लागले, तिकडे 2 भांडे घासायला लागले तर इकडून डाळीचं पातेलं पडलं. काय माहिती कसा धक्का लागला, डाळीचं पातेलं पडलं. ते झालं, ते पुसलं, दूध पुसलं. नंतर काय झालं, परला चहा द्यायला लागले. तर बघा चहा तुम्हाला सांडलेला नाही दाखवला मी, दुसरा त्याला बनवून दिला होता तन्मयला चहा. चहा सांडला. हे बघा काही पक्कड तसली आहे दलिंदर. कुठे गेली ती पक्कड, मी फेकूनच देणार आहे त्या पक्कडला. माझी आज लय नुकसान झाली या. नुकसान तर होऊ द्या, पण मला पोळलं पण ना, पोळलं पण नाही. हे बघा ही पक्कड, ही पक्कडला नाही का मी हे बघा फेकूनच देणार आहे या पक्कडला. मला लय राग आला या पकडचा, लय राग आलाय पकडचा. दुसरी पण तसलीच आहे, ती पण तुम्हाला दाखवते. आता खाली फेकलेली आहे नाही बघा, ही पण तसलीच पकड आहे. दोन्ही पकड तसलीच आहे. पुरी एवढं हजारू बाजारू सामान आणते आणि 100 रुपयाची पकड किती छान येईल. 100 रुपयाची पकड आणि ना बघा ती. आता काय बोलू, काय सांगू आता तुम्हाला मी. हे बघा मला अजून नुसती माझ्या हाताने नुकसान बी झाली आणि पोळलं पण मला, आणि नुसती सांडासांडी झाली, नुसती सांडासांडी झाली. मला लय टेन्शन झालं आज. हे बघा या पिठात पाणी पडलेलं बघा. आता ही पीठ मी हे करणार आहे. या पिठामध्ये नाही दिसत. आज माझ्या हाताने एकीकडून भरते तर दुसरीकडून सांडायला लागले, तिसरीकडून भरते तर चौथीकडून सांडायला लागलं. अहो काय आहे आज असं, एक एक दिवस काय माहिती. परवा दिवशी तर नाही का ते 2दा-3दा कापलंच मला, 2 टाइम कापलंच बघा चाकू. आणि एक टाइम काहीतरी घुसलं माझ्या हातामध्ये परवा दिवशी. किती मला टेन्शन आलं. म्हणलं हे काय आहे. आणि आज काय नुसतं सांडासांडीचंच ध्यान झालंय, सगळं सगळं सांडायला लागलं. आता हे काय दुसरं हे बनवलेलं, दुसरं बनवले. आता हे काय करणार. एक तुम्हाला पायाने उभा नाही राहिले, पाय दुखते माझा कितीतरी. आणि अशी सांडासांडी लुस्कान बी होती ना, लुस्कान पण होती ना. आणि लुस्कान म्हणलं ना माझ्या अंगाला तर लय काटे उभा राहते. तर लुस्कान केली ना तर त्या पोरीला मी लय ओरडत असते. म्हणते बाई खाऊन पिऊन लुस्कान नका करू, खाऊन पिऊन घ्या, लुस्कान नका करू. माणूस काय म्हणतंय, फेकून माजू नका, खाऊन माझा म्हणते का नाही बरं. आता त्याचा अर्थच आहे बोलण्याचा. आणि आज माझ्याच हाताने तसं झालंय बघा, माझ्याच हाताने तसं झाले. बंद करते. 2दा गरम केले, दूध आटून चालले. आणि गॅस आणलाय ना, मला काय समजा नाही गॅसचं.
ते गॅस मी फेकूनच देणार आहे. ते पहिला जुनाच लावणार आहे. नको मला हे गॅसच नको. ती काय घरी असते का दिवसभर? मी घरी असते ना. येऊ द्या आता तिला कामावरून. भांडणच करते मी तिच्याबरोबर आज. लय भांडण करते. बोले मला काय बी म्हणू द्या मग. अहो त्याने नुसतं लुस्कान व्हायला लागली ते पकडणं तर पकडणं पण नुसतं पडायझडायच लागला आज. काय माहिती पडायझडायच लागलं. 2-3 वेळेस पडलं जडलं म्हणजे माझ्या पण हाताने लुस्कान असं असते का? लुस्कान म्हणजे इथं मेहनत करायची दिवसभर. घाम गाळायचा. घामाचं रक्त करायचं आणि रक्ताचा घाम करायचा असं असतंय आमचं. आम्हाला काय फुकट पैसा येतंय का? आम्हाला काय कुणी देतंय का पैसा? आम्हाला काय कुणी सहकार्य करतंय का? मेहनतच करावं लागते या सगळी. जा रे घे आंघोळ करून. आंघोळीला एवढा उशीर लावतात. हे बघा काही दुसरी डाळ केली मी. पुरीनं केली होती त्या डाळीचं तशी माझ्याच हाताने लुस्कान झाली. बरं लुस्कान होऊ द्या. बरं पुसायचं का या किचन वाट्यावरचं सगळं खाली आलं होतं. सगळं खाली. आणि ते एक तर त्या तन्मयनं मला लय आज टेन्शन दिलं. तन्मयनं त्याला म्हणलं जरा धर बाबा मोबाईल. नाही धरला त्याने मोबाईल. असे लेकर पण करते तर ऐकतच नाही तर. अगं बाय डाळीला उकळी आली. चला डाळ बंद करते. आता सगळंच बंद करते. चहा पिते. बघा ना आता 1 वाजत आला असं मी म्हणते चहा पिते. खाल्लं नाही ना असल्या टेन्शनमुळं. टेन्शनच झालं मला लई. काय करणार मग? केला बंद. आता हे पण बंद करते गॅस. चला आता मला कळत पण नाही किती मिनिटाचा झालाय आणि किती मिनिटाचा नाही. ते पण मला कळत नाही. बघतो का रे किती मिनिटाचा झालाय? राम कुठं गेला रे? आंघोळीला गेला का? कुठं गेला काय माहिती आता. आंघोळीला गेला का काय? आंघोळीला गेला का रे? तिकडे वरती गेला आमच्या मुलीच्या घरी काय माहिती. चला लाईक करा. भोळ्या साळ्या बहिणीला व्हिडिओ बघायचा सगळा माझा. तुम्ही व्हिडिओ बघितला तर माझं काहीतरी होईल धडबोल. चला लाईक करा बहिणींनो.